शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत असा मोठा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। नगरसेवक जिल्हा प्रमुख शिवसेनेत येत आहेत असंही त्यांनी सांगितलंय। भुजबळांनी अनेक वर्ष पक्षवाढीसाठी काम केलं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलं, तर कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात असंही त्यांनी म्हटलंय। भाजपकडनं मंत्र्यांच्या कारभाराचं ऑडिट केलं जाणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष दर 2 आठवड्यांनंतर मंत्र्यांची बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर मंत्र्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्डही तयार केलं जाईल, तर दर 3 महिन्यांनी मुख्यमंत्री देखील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। सदस्य नोंदणीसाठी भाजपकडनं तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या गाठण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे। प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत कोकण, ठाणे, मुंबईसह मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचं महासदस्य अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडले। जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य होणं ही खूप मोठी बाब असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी नवसदस्यांचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या। पालकमंत्रीपद हे पैशांचं स्रोत आहे हे ऐकून मला वाईट वाटलं असा खोचक टोला जितेंद्र आव्हाडांनी नरहरी झिरवाळांना लगावला। मी गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं असं वक्तव्य झिरवाळांनी केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे। रोहित पवारांनी गंगेत किंवा कुठेही जाऊन अंग स्वच्छ केलं तरी मन स्वच्छ होऊ शकत नाही, आज ते धर्माचा आधार घेत आहेत असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। अमरावतीचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। अमरावती जिल्ह्याचा जो पैसा सरकारकडे अडकलाय तो आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। दिल्लीत महायुतीच्या प्रचारार्थ शिंदे 2 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याआधी देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे महायुतीच्या प्रचाराला गेले होते। पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक दाम्पत्य भेटायला आलं होतं। या दाम्पत्याच्या मुलानं जय श्रीराम असा नारा दिला। यावेळी अजितदादांनी देखील चिमुरड्याला दाद दिली। अहिल्यादेवींच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी गोपीचंद पडळकरांनी केली। महाराष्ट्र हिंदुत्ववादी सरकार असून अहिल्यादेवी होळकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं पडळकर यांनी म्हटलंय। सांगलीच्या मिरजमध्ये नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन पार पडलं। अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आलं। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं। शिक्षण संस्थांमध्ये संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी मांडलंय। शाळांमध्ये वेगवेगळं संशोधन होणं गरजेचं असून त्यासाठी कोणतीही मर्यादा न ठेवता प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी रेशीम मूलभूत सुविधा केंद्राला भेट दिली। ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर आणि तुती रेशीम उद्योग या केंद्राची पाहणी केली। रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना उत्पादन प्रक्रियेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। त्या बैठकीत विविध विकास कामांसाठी 359 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय। त्यावर भगवानगड पाठीशी राहणं ही मोठी जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे। माझ्याबाबत गेल्या 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे। गड माझ्या मागे या उभा राहिला, यापेक्षा मोठी शक्ती कोणतीही नसल्याचं त्यांनी म्हटलं।
महंत नामदेव शास्त्रींनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र आरोपींची मानसिकता गुन्हेगारीची का झाली हे तपासावं म्हणणं चुकीचं आहे, असं मत खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केलं. संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी भगवानगडानं उभं राहायला हवं असं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. आरोपींचं समर्थन करणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे. गुंड संप्रदाय चालवू शकत नाहीत असं जरांगेंनी म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी रास्त आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी केली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौकशी योग्य पद्धतीनं होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला आहे. बीडच्या विशेष न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी पार पडली. एसटी बसमध्ये प्रवास करताना सुट्या पैशाच्या वादावर एसटीनं पर्याय काढला. प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली. एसटीनं प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन करण्यात आलं. याला प्रवाशांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. सोन्यानं आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावात पहिल्यांदा सोन्याच्या दरानं प्रतितोळा 84,000चा आकडा पार केला. जीएसटीसह सोन्याचे दर प्रतितोळा 84,600 रुपये इतके झाले, तर चांदी 96,000 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. सोन्याचे दर 90,000 रुपयांपर्यंत तर चांदी 1 लाख रुपयांवर जाण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. कारचा आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता आधार कार्ड सोबत जोडलं जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी अधिक सोपं होणार आहे.